साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून धक्कातंत्र। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने नवा डाव खेळला आहे। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे। त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडूनही नवा चेहरा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे। यात पद्मश्री उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव चर्चेत आले आहे। सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे। परिणामी सोलापूरची लढत आता चुरशीची होणार आहे हे आता निश्चित झाले आहे। कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर 2013 साली त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत। दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संघटनेचे सुमारे 10,000 सभासद आहेत। भारतातील 21 राज्यात विदेशात 7 शाखा कार्यरत आहेत। मागील अनेक वर्षापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत। प्रणिती यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्च शिक्षित चेहरा भाजपाकडून कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहे।